किती पाऊस आहे तिकडं. बरं झालंय आपलं. काय नाही. एवढे खुश. अगं माझी मैत्रीण येणार जुनी मैत्रीण. आता मी कॉलेजला नव्हतो का शिकायला पुण्याला, तिकडली मैत्रीण येणार आहे. गेलं तुमचं कॉलेज झालं, लग्न झालं आता. अगं ती आता इकडे येणार आहे हे आपल्या घरी, माझ्या घरी. तुम्ही मला काही बोलले नाही. आता म्हणलं आता तुला काय बोलायचं. काय बोलायचं म्हणजे. अरे माझंच घर आहे ना, आता येणारच ना. तुमचंच घर आहे का. हा मग माझं नाही का. तुझं बी आहे मग ते आता. अगं तिला नाही तर परीक्षा आहे कोणती तरी. म्हणजे काय म्हणत कोणती परीक्षा, पण येणार. तो 2 दिवस राहणार आपल्याकडं. 2 दिवस. काय झालं. नाही काही नाही. एवढे खुश तर कधी मला लग्न करून आणताना मी नव्हते. होतो ग, मी लय खुश होतो. तुला दिसलं नाही, फक्त तू रडत होती ना. हा का. मी दिसलंच नाही, मी किती खुश होतो. मग तिकडे बाहेर ठेवायचं तिला, आपल्या घरी काय. असं कसं. माझी चांगली मैत्रीण माझी. आम्ही मधल्या सुट्टीत भेटायचो. म्हणजे नाश्ता पाणी आपलं, ती मला वाया द्यायची, पुस्तकं द्यायची. म्हणजे असं आम्ही चांगली मैत्रीण माझी. मैत्रीणच होती का फक्त. मैत्रीणच आहे. लग्न व्हायला तिचं. नाही अजून. मग आता मला वाटतं तिचं आलंच. हा हॅलो, आली का. बरोबर. हा अगं 2 काय 4 दिवस राहणार. आपलंच घर समज ना. हा चालतं ये. येऊ राहिली. आली ती जवळ मग येते म्हणली. हा तुमचं काही चालचलन ठीक दिसा ना मला. काय झालं त्याच्यात. एवढं खुश. तुमचं आज लयच मूड दिवस राहिला. आता काय लय भारी दिवस होते. काय म्हणजे आमचे दिवस त्यावेळेस ना, आम्ही शिकवायला होतो ना, लय भारी दिवस होते. आता नाही का. आता बी आहे ना, मी नाही म्हणतो का. मग आता बी आहे. तिना डब्यात ना मला ज्या मी आज पदार्थ आवडायचे ना, तीच घेऊन यायची. हा का. हा अजून कुठे गेले ते. एकदा बघ पिक्चरला गेलतो आम्ही मधल्या सुट्टीत. कोणचा पिक्चर होता. नाही चांगलाच होता पिक्चर. आम्ही पिक्चर बघितलंच नाही. तुमचं ना लग्न झालंय, लक्षात राहू द्या. काय अरे लग्न झालं ना माझं, मी थोडी नाही म्हणतो. ते फक्त काय झालं, जुन्या आठवणी मला आठवल्या ना. ती नका ताजा करू त्या. समजलं ना. हा आणि तुम्ही मला सांगितलं का बरं नाही ती येणार आहे असं. अरे मग 2 दिवसापूर्वीच फोन आलता, पण जरा कामाच्या गडबडीत सांगितलं नाही तुला. कामच्या गडबडीत सांगितलं नाही का, मला सांगायचंच नव्हतं. नाही तसं नाही का. तुझ्यापासून कोणती गोष्ट लपून ठेवली का. तुझं कोणतं काम नाही का. उठ म्हणलं तर उठतो, बस म्हणलं तर बसतो. बरं ते जाऊ द्या. तुमच्या शब्दा खातीर मी गप पण बसन, पण तिच्यापासून 10 फूट लांब राहायचं. काय हा राहील. चळवळ नाही करायची. नाही आता कसं पाहुणे, आता जरा वाटलं पाहिजे ना घर. त्याच्यामुळेच गप बसणार आहे. आता राहू द्या 2 दिवस. तिसऱ्या दिवशी गेली पाहिजे तिच्या घरी. नाही समजा आता राहायचं असेल तर राहू दे तिसऱ्या दिवशी. कशाला 2 दिवस बोलले ना, मग 2 दिवस. बर मी काही ठेका नाही घातला कोणाचा. इथं पोळ्या बिळ्या लाटीत बसायचा आणि खाऊ पिऊ घालायचा. नाही मग आपण हॉटेलून मागू ना. भैया हॉटेलून कधी मला तर नाही घेऊन गेले हॉटेलला. हा लग्नाला 1.5 वर्ष झालं. कधी म्हणलं का चाल तुला बायको फिरायला नेतो म्हणून. ते गडबडीत विसरूनच गेलो. हा तुम्ही सगळेच विसरा का, फक्त मलाच कशी विसरते नाही. नाही तुला कसं काय विसरण, तू तर माझी आहे ना. मीच तुमची आहे का नाही, तेवढं तरी ध्यानात आहे. कधी येणार आहे ती. येतच असं ना आता आलता पण. बरं मग काय तिला पोहे बी बनवायचे का नाही ना. नाही तू काहीच काम न करू, मी करीन ना. काय म्हणजे तू कशाला काय करते, मी आहे ना. ठीक आहे चालेल मग. नाही तर तिला बाहेरून येतानीच खाऊन ये. नाही कशाला उगाच. आता लोक आता पाहुणे येतात त्यांना कसं त्याचं बरोबर नाही वाटत. असं माझ्या माहेरच्या आलं नाही करते आहे ना. माहेरचे थोडेच धडाचे येत नाही. काय म्हणजे येतात ना ते जातात. मी कशाला काय म्हणू त्यांना. तुमची एवढे सोयीचे आहेत माझे कसे, मी कशाला काय म्हणू त्यांना. माझ्या माहेरच्या का नाव ठेवत्या. मी थोडी नाव ठेवले. तुम्ही मला डोकं नका फिरू बर का. नाही हा जावा पाहुण्या ती आधी का नाही. हा पाहुण्यात जरा लांबूनच. बाबा आज लईच उड्या मारून राहिला. भानगड काय नक्की. नाही जायचं ना हातातून निघून. चांगला वठ आणावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल याच्यावर. चल आपलं समजायचं, बिंदास राहायचं. बरं बस. काय तकलीफ नाही झाली ना. नाही झालं थोडंफार त्रास प्रवासात. हा ते आता प्रवासात होतच ना थोडंफार. तू कसा आहे. मी बरं. तू तुझी बायको दिसत नाही. आहे ना बायको इथेच आहे का. हा आरचे, आरचे बहिरी झाली काय, पाणी घेऊन ये.
बापरे एवढा रुबाब तुझा. आणि मग बायको ऐकते का तुझं? मग नाही ऐकणार म्हणजे उठ म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसते. हा का? पण आपण कॉलेजला होतो तेव्हा तू किती साधा होता, म्हणजे तुझा आवाजच निघत नव्हता, एकदम नाजूक. अगं ते फक्त तुझ्यासाठी होतं, बाकी कसं आपलं. हा ठीक आहे. बरं ते पोहे झालेत का? ते पोहे आण जा. तुझी बायको माझ्याशी बोलली नाही? नाही बोला ना, आता कामच करते ते. मी बोलले, मी तिला म्हणलं ना बोलताच बोलत, त्याशिवाय बोलणार नाही ते. बापरे एवढा धाक आहे तुझा? लई धाकात ठेवली मी. बापरे चांगले. चहा पण लागत? हा लागन का, म्हणजे चहा बी घेऊन येता पळ. एवढा रुबाब नको करत जाऊ रे, बायको आहे तुझी. बाईक रेग्युलर बोल नाही ते. हा पण कसं हळू बोललं ना मग तिला पण बरं वाटत. तिला बी सवय झाली. नाही तिला सवय झाली माझी ऐकायची. आता ती मी एका दिवशी तिला तसं खवळून नाही बोललो ना, ती म्हणते मला करमलंच नाही आता. हा ना. बरं ऐक ना, आपण कॉलेजला होतो किती मजा करत होतो ना. पिक्चरला काय जायचो, कॅन्टीनला काय जायचो. पिक्चरला गेलं का पिक्चरच बघत नव्हतो, टाइमपासच चालायचा गप्पा. आपण नुसतं हसतच बसायचो. ते दिवस जरा वेगळेच होते ना. हा ना मस्त. तू आला इकडं, लग्न केलं. मग आता काय करणार, आता दिलं घरच्यांनी लावून. मग आता चला म्हणलं घरच्यांची मर्जी करू. बरोबर आहे. आणलं का चहा? ठीक आहे ठीक आहे. अजून काय? काय नाही जा, त्या आतलं बघ, स्वयंपाकाचं बघ जा. आहे की नाही, आता भूक लागली असेल ना तुला? नाही आता पोहे खाते ना. हा ते स्वयंपाकाचं बघ जा पळ. अरे आताच नको समजूस. अरे अक्षय ओळख करून दे ना माझी. हायला बघितलं, गडबडीत ते राहूनच गेलं. अय आरचे, अय आरचे. किती बोलतो रे. अगं ओळख करून द्यायची राहिली ना. हो का? ही माझी मैत्रीण, आम्ही पुण्याला एकत्र शिकायला होतो. आणि ही माझी बायको, म्हणजे अर्चना नाव आहे पण लाडाने मी तिला आरचे म्हणतो. हा का? हा छान नाव आहे. ते काय झालं ना, मी आता बसमध्ये खाल्लं, मला भूकच नाहीये, मी फक्त चहा देते आता. स्वयंपाक पण नका करू तुम्ही, नंतर करा. आगे नका बिंदा सांग तुला काय लागते. आता भूक नाही, नंतर करते ना. हा नंतर कर. हा स्वयंपाक नंतर कर जा. कशाला? 2 मिनिट या. तो डब्बा काढून दे वरचा. अगं बघ ना, स्टूल काढून घे ना. स्टूल नाही यावंच लागेल का? बिंदास तू घ्या. हा मी घेते चहा. तिची हाईट कमी आहे ना, मला जावं लागेल. इकडे काय हो, लय दादागिरी करू राहिले का माझ्यावर? अगं तसं नाही, तू राग नको येऊन देऊ. राग नको येऊन देऊ म्हणजे काय? आरचे काय मग प्रेमाने माझं नाव घेतात ना अर्चना म्हणून? घेतो ना मग. तू का मग आता तिच्या समोर थोडस नका का वाटायला. तिच्या समोर काय म्हणजे मला इज्जत नाही का? आहे ना, मग तुला कुठं काय म्हणलो? मग एवढे काय दमदाटी करू राहिले तिच्यावर माझ्यासमोर? नाही मी काय लाडानेच मागितलं. लाडानी? या असं लाड नाही का? कसं मागायचं? जास्त हवेत उठ राहिले तुम्ही. नाही कशाला उडं हवेत. मग तिच्या समोर जास्त तुमचे वावे करू राहिले का? नाही तसं नाही. आता कसं वाटलं तुम्हाला काय सांगितलं मी? तिच्यापासून लांब बसा म्हटलं होतं ना. हा आता लांबच बसलो होतो ना. ते लांब होतं का? मग कुठं तो चिटकून बसलो लांब. मग चिटकून बसायचं तुम्हाला? नाही कशाला तू असताना तिला काय करायचं? काय चाललंय तुमचं? कुठं काय गप्पा मारत होतो. गप्पा मारत होतो. जावा निघा आणि लांब बसा जरासं. हा जाणं निघा. तोंड काय पाहू राहिले माझं? भया आधी तर बाबाला जसं काय तरुणपणच आले जास्त, जसं 16 वर्षाचं राहिलं आता. एवढं सडावा निघत नाही तिला. बराच वेळ लागला डबा काढायला. हा नाही जरा ते गोर होता ना, काढून दिला ते. बरं चहा मस्त होता ना? हा चहा भारी होता. मस्त सुगरण आहे बायको माझी. तरी तू बारीकच राहिला अजून. काय बारीक, तिला येत तर यायला तर पाहिजे. काय उपयोग नाही, फार वाटोळ करून टाकलं माझ्या घरच्याने. अशी बायको दिली मला. बापरे, पण वाटत नाही तिला बघून ती तुझी हाल करत असेल म्हणून. तिला काय येतच नाही, तुला सांगू काय? तुझ्या माझ्या नुसतं टुमणं लावावं लागतंय. आपलं झालं असतं माहिती का? पण मला नव्हतं करायचं नाहीत का लवकर. हा मग तेच तुझ्यामुळे तर थांबलो ना सगळं. आणि इकडे घरचे थांबत नव्हते, टाकल्यावर मग चालते. आता हाय ते हाय घेतलंय पण पाडून पादरात. असं वाटोळ झालंय तसं वाटोळ झालंय. अरे एवढी चांगली बायको असं काय म्हणतोय? झालंय ना आता लग्न. काय झाले कायची चांगली ती? अरे निस्ता किरकिर पार वाळून टाकलाय मला माहिती का? तू वाळलेलाच आहे पहिल्यापासून. गबस, किती तब्येत होती माही? आठवत तुला कॉलेजला? नाही आठवत, असंच होता तू. तू काय आंधळी बिंधळी झाली काय? अरे तुला माहिती का आपण महाबळेश्वरला गेलतो माहिती ना? त्यावेळेस किती बारीक होता तू, हव्याने उडायला लागला होता. नाही गे ते कसं. आणि तुला माहितीये तिकडे गेलो आपण सिंहगडला तिकडं. आणि ते नाही का सागाच्या पानावर पिठलं भाकरी खाल्ली आपण. एकाच पानावर खाल्ली होती दोघांनी. आठवत? मजा आली होती हा ना? हा किती फिरलो होतो, पाऊस पण चालू होता.
आणि ते लोणावळ्याला जाताना बघ आपण टू व्हीलरवर गेलतो तू कशी मागे धरून बसली ते मला असं खाली टू व्हीलरवर गेलो. मला एवढी भारी मला तर कधी म्हटले नाही तुम्ही. हा मला स्वयंपाक येत नाही काय? हा ते मी बनवित नाही. आपण बनवते ना काय म्हटले अजून तुम्ही? मी सुगरण नाही. आहे ना, मी म्हणलो होतं ना आहे म्हणून. हा आहे ना. करता तिच्याशी लग्न करता? हा ती चांगली ना, दिसायला चांगली आहे. नाही तू बी आहे ना. स्वयंपाक बी चांगला येतो. नाही, तुला बी आहे येतो का ना. नाही? मला हा, येतो. येतो. तुम्ही तर आता नाही म्हणे. कोण म्हणलं? तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? काय सांगितलं काय? होतं? नाव काय तुझं? नंदिनी. मग तुला माझंच घर सापडलं का? हा अक्षयच बोलला कुठं राहशील माझ्या घरी ये. मग आता इकडे तिकडे कुठं राहण्यापेक्षा मी आता म्हणलं आपलं घर आहे राहित. हा 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 हे नाही का लोकांचंच घर आहे. कोणी या आणि कोणी जा. हाय का नाही? लोकांचं काय आपलं आहे. तुम्ही ना थांबा. हा बाई. का ग बाई? म्हणजे तुझं नातेवाईक नाही दुसरं कोणी? नाही ना कोणीच नाही अक्षय सोडून. हा सोडून? हा म्हणजे हा माझा मित्र इथं आहे बाकी कोण नाही. हा, जुनी म्हणजे तुमचा आधी होता ना काय लफड? नाही, मैत्री होती आमची मैत्री. फक्त. काची मैत्री? एका मुलीत आणि मुलात मैत्री राहू शकत नाही. असं हाय का नाही? कोण म्हणलं असं होऊ मी शकत? म्हणते मी माझ्या डोळ्याने ऐकलं, कानाने ऐकलं, काय जे आता ऐकलं ते मी. मग काय ना आम्ही मग फिरायचो ना. आम्ही फिरायचो जेवायचो एकत्र. म्हणजे आम्ही दोघच नाही ग्रुप मध्ये फिरायचो आम्ही. हा एका पानात कोणी खाल्लं? मग आता सगळं होतं. एक ते पान कमी पडलं आम्ही बसलो दोघं जेवलो. कधी मा बरोबर एका ताटात नाही जेवले तुम्ही? तुला वाचा खाती मला नाही आवडत. मी वाचा वाचा काय बोलले तुम्ही? काय नाही बसू ना आपण खाऊ ना एकत्र. कशाला खाऊ? का ग बाई? अभ्यास कुठे आहे तुझा? पुस्तक नाही, वही नाही, पेन नाही, काहीच नाही. कसा अभ्यास चालू आहे तुझा? बॅग मध्ये आहे सगळं माझं आणि अभ्यास दाखव मला. झालेला आहे. हे काय बॅग कशासाठी आणली मग? सगळे तुझा हाच अभ्यास चालू आहे. हा कुठला अभ्यास आता लय दिवसात भेटलो म्हणून हा. मागतोय गप्पा. मग तुला माझ नवरा भेटला का? तिथं दुसरीकडे जायचं ना. मित्र आहे माझा ना म्हणून आले. होता. आता त्याचं लग्न झालं. आता तुम्ही इथून असं थोडे आहे, लग्न झालं म्हणून मैत्री संपली हा. असं थोडे असतं. तुम्ही ग बसायचं काय घेणार आहे? हा काही नाही आम्ही. काय नाही काय नाही. तू जाय वय इथून निघ वय. तिकडे पाय दुसरं कोणाचं घर वय. आता कोणाचं घर बघू मी? म्हणजे तिकडं हॉटेल आहे, हॉटेल मध्ये राहाय. अय कशाला तिला पाठी ती बसा टाका. इकडे तिकडे मग नाही तिला पण राहायचं काय राहायचं ना. राहायचं? दोनच इथं दिवस काय काय म्हणजे काय? दोनच दिवस तर राहायचे. काय गरज नाही. मी एक तास मी नाही ठेवणार तिला. का नाही ठेवणार? नाही ठेवायचं मला. आमचं तसं काही नाहीच आहे. पण नाही ठेवायचं मला. हे बाबा मी तुला आधीच म्हणली होती मला हॉटेल बघतो म्हणे माझ्या घरी ये माझ्या घरी ये. मला लय थांबायचं मी चालले. कशाला जाय जाय. तू चालली आणि त्या पाहुण्या माझ्यामुळे निघाल्या. तुमचे भांडणं व्हायला लागले बाबा. काय अजून काय तुम्हाला नाही एक तास नाही झालं. मग तू नको, ठेवणार मला नाही हिला? थांबायचं. नाही. मग मी बी चाललो तीच सांग. काय मी बी चाललो काय मी बी चाललो? हा म्हणजे तुमचं तिचं लफड होतच. तुम्ही मुळात खोटाडे माणूस आहे. म्हणजे तुम्ही खोटं बोलले. अगं नाही. बापाला फसवलं, मला फसवलं, नाही, नाही. आयुष्य वाटोळ केलं. हा नाही मग काय तुला पुढं काहीच लफड म्हणजे हे काय होतं? अगं सहज मी असं बोलत होतो बाकी काही नाही आमचं. का घेऊन ना बापाला बोलू? आणि कशाला उगाच नाही सांगते तुमच्या चाळी. नाही कशाला बायको असं दुसऱ्या बाई जाऊ बसली म्हणून. हा पाठीच्या अगं हॉटेलला बिटेलला इकडे कशाला मग इथं होतं नाही का मग तिला जाऊ? येऊ का खरं? काय बोलले? बरं नाही बसतो नाही रे. खाऊन घ्या ते पोहे. धरा घ्या घ्या घ्या. अरे खातो घ्या, का घ्या. तुला? मला स्वयंपाक येत नाही ना. हे चांगले येतं ना. लोकांसमोर माझी इज्जत कडे का नाही का? आता जाऊ दे ना. गपगुमाने खायचं आणि गपगुमाने भांडे घासून घ्यायचे. नाही तर मग तुम्ही मी. हा. अगं मोठा पोर जर ती जर इथं दिसली ना दिसली नाही, नाही. मग तुम्ही मी बरं का? हे डोळ्याचे डोळे तिकडे डोळ्यात जाईल. तुम्हाला मी नाही इथून एवढं करून टाकीन. हा खा गपचूप आता. गेली काय ना जाऊ दे बाबा हेच बरी अवघड आहे. पण आता माझ्या भरोश्यावर आली तिला असं कसं सोडतं नाही ती कुठेतरी व्यवस्था करावं लागेल. मी येतो जरा बाहेरून जाऊन. उगाच आली बाबा हॉटेलला. हाय नंदिनी हाय नंदिनी. काय रे अक्षय? अगं काय नाही म्हणलं आता रागात निघून आली काय म्हणलं. नको बाबा तुझी बायको इतकी बेकार मला माहिती नव्हतं. तू सांगायचं ना आधी मी आलीच नसते तुझ्या घरी. अगं बेकार नाही ग मस्त प्रेम आहे ती. पण आता आपल्या जुन्या आठवणी उफळून निघल्या. आणि मला सांग बरं कोणत्या बायकोला सहन होणार आहे? आणि उगाच बोलत बसलो आपण. नसतं बोललं बरं झालं असतं. बरं जाऊन मग तिचं काय रागबिग मानू नको. नाही मला आला रागून मला काय वाटलं ना नवरा बायकोत नको भांडण म्हणून मी जाते आपलं बघते कुठंतरी. कशाला कुठेतरी त्याच्यामुळे झालं आता इथं कोण ओळखीचं आहे तुझं? बघते एखादं हॉटेल वगैरे. कशाला हॉटेल बिटेल हा माझ्या मित्राच्या घरी करतो ना राहण्याची व्यवस्था तुझी. त्याची बायको बी तशी असली मग? नाही त्याचं लग्न नाही झालं पण आईन बहीण आहे त्याला मग काय नाही. हा का? हा
ते आई वगैरे आहे ना चांगलं? हा चांगले चांगले नाही तर ते सगळे. परत काहीतरी म्हणते मला. नाही आता बायकोनी संशय घेतला तिला घेतलाय तिने आपल्याला, आपलं तसं काय होतं का? नाही आपली तर मैत्रीणच होती बघ. मित्र होता तू फक्त, पण काय आता जाऊ दे. बरं जाऊ दे, तिथं काय मनावर घेऊ नको. चल तुझी मित्राची घरी व्यवस्था करतो. चल चल. तू बायकोला सांगून आला ना? हा सांगून आलं अवघडच ती.